नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजकाळे आपला कृषी सल्लागार या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आता आपण श्रीरामपूर तालुक्यातील नांदूर या गावातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय भालेराव यांच्या अद्रकच्या प्लॉटवरती आहोत. आणि सर्वसाधारणपणे किती दिवस झाले हार्वेस्टिंग करून भालेराव? एक 15 दिवस झाले. आणि आता तिथं त्यांनी गहू केलेला आहे. तर ज्यावेळेस त्यांचा मला फोन आला की आपलं आलं हे विक्रमी उत्पादन निघतंय, तर तुम्ही येऊन बघू शकता. त्यावेळेस आपल्याला इथं वेळ नाही भेटला व्हिडिओला, पण आज आवर्जून आपण व्हिडिओसाठी आलोय. तर भालेराव भाऊंचं एक थोडक्यात मनोगत ऐकून घेऊया. किती आलं होतं? 20 गुंठे होतं. आणि किती म्हणजे किती उत्पादन निघालं? मला 10 टन निघालं 20 गुंठ्यात. अवघ्या फक्त 10 टन, अवघ्या फक्त 20 गुंठ्यामध्ये 10 टन त्यांना ॲव्हरेज निघालं. तुम्ही औषधं कुठले आणि कुठलं शेड्यूल वापरलं होतं आल्यासाठी? मी काळे साहेबांनी जे दिलं ते शेड्यूल वापरलं. आणि शेड्यूलमध्ये अवघ्या फक्त 15 ते 20 हजारच त्यांचा खर्च आलेला होता. इथं आवर्जून सांगूशी वाटतंय की याला पूर्णपणे रेवा कृषी तंत्रज्ञान वापरलेलं होतं. आलेला सर्वात मोठा जे रोग किंवा जी मर म्हणतो किंवा सड म्हणतो ती असते, परंतु यांच्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारची सड किंवा मर आलेली नव्हती, कंदमाशी नव्हती. त्यामुळे त्यांना विक्रमी असं जवळजवळ एकरी जर बघितलं तर एकरी 20 ते 22 टन ॲव्हरेज त्यांना भेटलं. आणि त्यांचं 20 गुंठे शेत होतं, त्याच्यामध्ये त्यांना किती टन? 10 टन. 10 टन म्हणजे डॉट 10 टन. कुणी इथे येऊन किंवा त्यांना भेटून विचारू शकतं की किती ॲव्हरेज. अवघ्या फक्त 20 गुंठ्यात 10 टन ॲव्हरेज त्यांना आल्याचं मिळालंय. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये आता आलो बघतो. इथं जबरदस्त आलेला अशी जी मुळी आहे ना, ती अत्यंत जबरदस्त होती, उत्कृष्ट अशी. बाकी शेतकऱ्यांना व्हिडिओद्वारे काय काय सांगू शकता या कृषी तंत्राबद्दल? औषध चांगले म्हणजे चांगले असं म्हणायचं. रिझल्ट चांगले आले. हा, रिझल्ट मला चांगले आले. त्यांनी एवढा खर्च पण झाला नाही. कमी खर्चात जादा उत्पन्न निघालं. आणि अगोदरच येताना आमची चर्चा झाली, ते म्हणे मला वाटतच नव्हतं एवढं ॲव्हरेज. हा, आणि त्यांना एकदम मनाजोगं आणि भरपूर असं ॲव्हरेज आलेलं मिळालं अत्यंत कमी खर्चात. त्यांचं इथं शेताला पाणी द्यायचं काम चालू होतं. त्यांनी एकदम वेळात वेळ काढून आपला जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.